Hello, hello. This is the My Artifact episode number 2087. आजची तारीख आहे 11 नोव्हेंबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30. होय. युजली एक व्हिडिओ बनवायला एवढा वेळ लागत नाही. इट वॉज लाईक पटापट होऊन जाते म्हणा. ओके. बट काय आहे की जेव्हा आपण कोणी दुसऱ्याचा जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो ना, तर तेव्हा नाही का युजली त्याची प्रॉपर्टी असते ते त्या व्यक्तीची असते. म्हणजे मानून घे की मी या श्रेयस लोहकरे याचा म्युझिक व्हिडिओ बनवत आहे. ओके. तर युजली कसं आहे की त्याला जे आवडते, म्हणजे कसं आहे की मी काम केलं. ओके. म्हणजे युजली कसं आहे की अगोदर आमचं कसं का प्लॅन बनलं होतं की अशाप्रमाणे व्हिडिओ बनवायचा, तशाप्रमाणे व्हिडिओ बनवायचा. ओके. लिरिक्स राहील, थोडेसे ॲनिमेशन राहील वगैरे वगैरे. ओके. असं थोडंसं डिसाईड झालं होतं. ओके. आणि माझं पण सेम झालं होतं. आम्ही लोकेशनवर गेलो, शूट केला. ओके. युजली याच्या व्हिडिओमध्ये थोडं काम होतं जास्त. येस, इट वॉज लाईक दॅट. कारण काही काही लिरिक्स आहे ते त्याला क्रॉस होतात. ओके. तर ऑब्विसली फ्रेम बाय फ्रेम काम करावं लागते. ओके. अजून एक गोष्ट अशी आहे की याच्यावर मी खूप मेहनत घेतली आहे, या श्रेयसच्या व्हिडिओवर. मला असं वाटलं की याच्यामुळून आपल्याला खूप चांगला, म्हणजे एक प्रकारे पोर्टफोलिओसाठी चांगलं काम भेटेल बा. ओके. तर या हिशोबाने मी असा व्हिडिओ बनवला आणि इट वॉज म्हणजे चांगला बनला. मग काही काही जणांचे असे काही रिव्ह्यू आले. बनला म्हणजे अजूनपर्यंत आम्ही अपलोड नाही केलाय. यस. कसं आहे की याच्यावर मी खूप जास्त मेहनत केली आणि कधी कधी असं वाटते की मेहनत वाया तर नाही गेली बा. सो अशाप्रमाणे असं फील होत आहे. वाया तर नाही गेली, डेफिनेटली नॉट. म्हणजे काही सम चेंजेस त्याला काही सीन चेंजेस करायचे होते. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की सीन चेंजेस तर करायचे आहे. ओके. वन थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की कलर. येस. कलर थोडे जास्तच एकदम व्हायब्रंट दिसून राहिले. त्यामुळे असं फील होत आहे की तो ग्रीन स्क्रीनच्या समोर उभा आहे बा आणि मागचा पूर्ण पडदा आहे वगैरे. बट ऍक्च्युली नॉट. बट आपण प्रत्येक लोकांना असं सांगू शकत नाही. सो थोडासा चेंज, थोडा नॅचरल कलर द्यावा लागेल. ओके. बट व्हॉट आय एम सेइंग इज दॅट की फ्रीलान्सिंग तर मला करायची नाही. फ्रीलान्सिंग मध्ये काय असते की फ्रीलान्सिंग म्हणजे हे अशा प्रकारचं काम, म्हणजे एखाद्याची व्हिडिओ बनवणं वगैरे वगैरे. त्याच्यामुळेच काय होते की याला असं वाटते की म्हणजे फ्रीलान्सिंग मध्ये याला असं करायला पाहिजे. आय डोंट नो मी का बोलून राहिले, मलाच नाही कळून राहिलं. आय एम जस्ट काइंड ऑफ लाईक असं वाटत आहे की चला मी जेवढी मेहनत घेतली थोडीशी वाया गेली वगैरे. म्हणजे खूप सारे असे एकदम निगेटिव्ह पॉइंट्स माझ्यामध्ये दिसून राहिले. धडाधड धडाधड धडाधड, एक के बाद एक. आय डोंट नो व्हॉट टू डू. येस. सो आणि मी काम करून राहिलोय पण माझी स्पीड बहुत कमी पडून राहिले आहे. आता जस्ट लाईक आता हे नागपूरचा व्हिडिओ बनवायचा आहे. ओके. याच्यासाठी मी जेवढे काही व्हिडिओ अगोदर शूट केले होते म्हणजे नागपूरचे, तर याला स्टेबलाइज करायचं आहे. ओके. तर याच्यासाठी वेळ लागून राहिलाय. कारण तो फ्रेम बाय फ्रेम स्टॅबलाइज करून राहिलाय. 3 दिवसापासून मी हेच काम करून राहिलोय आणि आतापर्यंत माझे 4 व्हिडिओ बनले गेले. आज तर ऑलमोस्ट चौथा जो बनला असता, 5वा सुरू झाला असता. येस. बट कसं आहे की आजचा दिवस वेस्ट केलाय आज ऍक्च्युली बिट्टू आला होता आणि मग त्याच्यासोबत मग ते प्राची वगैरे होती. मग आम्ही ते रिधोऱ्याला गेलो, फोटोज वगैरे काढले. तर इट वॉज लाईक दॅट की असं झालं की म्हणजे
मला नाही आवडलं रे. सो मच थिंग आय डोंट लाईक अबाउट दिस थिंग की एवढा वेळ वाया गेला वगैरे. कसं आहे, लवकरात लवकर लागायचं आहे मला यार. कसं मी असा प्लॅन केला गेला होता की या श्रेयसचा व्हिडिओ लवकर बनला म्हणजे माझं असं की श्रेयसचा व्हिडिओ आता झाला, हा पक्का झाला असता. ओके. त्यानंतर मग इंस्टाग्रामचे काही टॅगलाईन बनवले असते आणि देन त्याच्यानंतर मग नागपूरचा व्हिडिओ बनला असता. नागपूरचा व्हिडिओ तर बनणारच आहे. ओके. 1-2 हप्त्यामध्ये तो व्हिडिओ बनला की मग आपलं काम पूर्ण झालं, पोर्टफोलिओ तयार झाला आणि जस्ट आपण आता सगळे रेकमेंडेशन दिले असते आणि बॉम्बेसाठी निघालो असतो. या बट काही काही नाही का म्हणजे जस्ट लाईक आज कॉन्फिडन्स बहुत कमी वाटून राहिला. आय डोंट नो व्हाय बट या इट फील्स लाईक दॅट की येस. आणि असा कॉन्फिडन्स कमी झाला की मला बहुत वाईट वाटते यार. या असं वाटते की बट दिस इज युअर पार्ट ऑफ द जर्नी. यू हॅव टू फेस दिस थिंग. येस. अशा काही गोष्टी होतात येतात वगैरे. या यू हॅव टू डू दिस. येस. याच्यामध्ये असं काही वाईट नाही वगैरे असं काही. सो आणि कसं आहे की तू असं म्हणते की टाइम वेस्ट गेला बट दॅट इज नॉट. या म्हणजे कसं आहे की टाइम वेस्ट कधीच गेला नाही. कारण तू असं म्हणशील की हे काम अजूनपर्यंत जे मेन आउटपुट आहे त्याच्यामध्ये तुझं काम आलं नाही. बट डूड त्याच्यामध्ये तुझा एक्सपिरियन्स तर आलाय ना. एक्सपिरियन्स काउंट झाला. तुला कळलं की फ्रेम बाय फ्रेम काम करायच्या वेळेस कशाप्रमाणे काम करावं लागतंय. ओके. सो इट इज दॅट थिंग. ओके. त्याच्यामध्ये असं काही वाईट नाही. सो आई एम सेइंग इज दैट कि चलो यार ओके ये भी चीज है. वी हैव टू फेस इट. सो या कसं आहे आता मला लागायचं आहे यार लवकरात लवकर. या इट वॉज आय डोंट वॉन्ट वेस्ट टाइम सिंगल मिनिट सिंगल टाइम. यस. जस्ट लाईक नागपूरचा जसा एक चांगला एक मस्त जबरदस्त व्हिडिओ बनवतो यार. या बहुत मेहनत घेतो याच्यामध्ये. पण जास्त वेळ नाही लावत बट या बट कसं आहे जोपर्यंत वॉक स्टॅबिलाईज होत नाही तोपर्यंत जो नागपूरचा स्ट्रीट व्ह्यू जोपर्यंत बनत नाही त्याच्यानंतरच आपल्याला तो व्हिडिओ बनवावा लागेल. कारण त्याच्यानंतरच स्ट्रीट व्ह्यूला पण जास्त लोक बघतील. येस. सो प्रयत्न हा माझाच आहे अशाप्रमाणे करायचा. सो सो पाहू आपण. या लेट इट थिंक की कशाप्रमाणे आपण फिगर आउट करू आणि फिगर आउट घेईन नाही फिगर आउट घेईन सगळं करूनच आहे. येस. फक्त टाइम चाललाय आणि दॅट इज काइंड ऑफ लाईक दॅट. तुला काय वाटतं बॉम्बेला गेल्यानंतर? अरे हो यार. यस. मी डाऊटफुल नाही बिलकुलच नाही. यस. इट वॉज लाईक दॅट की माझ्यासमोर असे काही कॉन्सिक्वेन्सेस होऊन राहिले आहे की मला म्हणजे काही लोक असे अनसपोर्टेड वाटत आहे की जस्ट लाईक तेरा ये कभी हो नहीं सकता या यू जस्ट लाईक टू बी अ फिल्म मेकर वगैरे. सो म्हणजे आज मी एक्सपिरियन्स केला आहे. या म्हणजे सोनू म्हणे तिच्या फ्रेंड प्राचीला ती अशी म्हणे की तिची फ्रेंड एक नवीन काहीतरी समथिंग या ती म्हणे लॉयर करताय म्हणे. या आणि जेव्हा मी असा शब्द ऐकला लॉयर म्हणजे इट वॉज लाईक दॅट की लॉयर या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की क्या वो लडकी लॉयर कर पाएगी. येस. सो मी तिच्यावर डाऊट करायला लागलो. या समजा जर असंच कोणीतरी दुसऱ्या व्यक्तीने असं काही म्हणलं असतं की हा व्यक्ती फिल्म मेकिंग करत आहे तर तो पण व्यक्ती डाऊट करायला लागते. आणि याच्यामध्ये तर खूपच जास्त येस की हा ये बंदा फिल्म मेकिंग कर रहा है वगैरे. हाऊ डाउटफुल इट इज. पीपल थिंक वॉट एव्हर थिंक इट इज. यस. वी डोंट थिंक वॉट पीपल थिंक. यस. इट वॉज आपल्याला जे करायचं आहे वी हॅव टू डू इट. वी हॅव टू डू इट. थोडीशी मेहनत राहील थोडेसे कष्ट राहील बट यस लेट्स फेस दोज फॅक्ट. अँड
ओके. कारण सगळेजण समोर चालले, सगळेजण फील करत आहे. सो थोडंसं दिस इज द एंड. आज काय फारसं काही बोलायचं नाही आता या, कारण माझा एवढा टाइम वेस्ट गेला आणि असं वाटतं की आता मला पुन्हा कंटिन्यू काम करायचं आहे. सो असं वाटतं की आता पूर्ण रात्र जागू आणि पुन्हा याच्यावर काम करू. बट so this is the my artifact episode number 2087. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.